छत्रपती शिवाजी महाराज की जय लक्ष्मणजी महाराज की जय अपने अपने माता पिता की जय हॅलो निरवैर व्हावे सर्वभूतांसवे साधन बरबे हेची एक तरीच अंगीकार करील नारायण बडबड तोषीन येणे विन सोयरे पिशून समानची घडे चित्त परवढे उपकारी तरीच अंगीकार करील नारायण बडबड तोषीन येणे विन तुका म्हणे चित्त झालिया निर्मळ तरीच सकळ केले होय तरीच अंगीकार करील नारायण बडबड तोषीन येणे विन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताची या दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्म मुक्ताख्या ब्रह्मचित्कला मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा लागलो निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागी सेवक झालो झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा देवा करावा अभेरू तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरो निरवैर व्हावे सर्वभूतांसवे साधन बरबे हेची एक तरीच अंगीकार करील नारायण बडबड तोषीन येणे विन प्रस्तुत प्राप्त स्थळी भगवत चिंतना करता निवडलेला गोड असा अभंग मराठी मनावर अभिराज्य करणारे जगविख्यात संत इंद्रायणीच्या काठावर उठलेलं भक्तीचं वादळ मानवतेचा महान नंदादीप भागवत संप्रदायातील विशाल वटवृक्षाला लागलेलं गोंडस फळ
पण उभा महाराष्ट्र ज्या साधूकडे बघतो, देव मान्य संत, संत मान्य संत, बोलोबा नंदन कनकाई कुमार, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे श्रीगुरु जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा देव आपला अंगीकार कशानं करील हे सांगणारा अभंग आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. ध्रुवपदामध्ये 2ऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तरीचा अंगीकार करील नारायण. देव आपला अंगीकार कधी करेल? व्यर्थ बडबड करून उपयोग नाही का? बडबड तो शीन येणे विण. महाराज कशानं आमचा अंगीकार देव करेल? पहिल्या चरणात महाराज म्हणतात, वैर सोडून निर्वैर झालो की देव आपला अंगीकार करेल. निर्वैर व्हावे सर्व भूतांसवे. या जगामध्ये त्या साधना इतकं पवित्र साधन कोणतं नाही. साधन बरवे हेची एक. लक्षात घ्या. जगात वावरत असताना 3ऱ्या चरणामध्ये महाराजांनी सांगितलं, सोयरे पिशून समानची घडे चित्त पर ओढे उपकारी. आपल्या जीवनामध्ये आपल्याकडनं उपकार घडला, देव आपला अंगीकार करेल. जगामध्ये राहत असताना सगळे आपल्याकरता सारखेचे, ईश्वर प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये आहे ही भावना ठेवून नाही का, सोयरे काय धायरे काय सगळे आपलेचे, या अनुषंगानं ज्याचं जीवन या ठिकाणी परिपूर्णतेला जाईल, तरीच अंगीकार करील नारायण. बडबड तो शीन येणे विन. शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, आपलं चित्त निर्मळ झालं का आपलं इथं येण्याचं काम पूर्ण झालं. तुका म्हणे चित्त झालिया निर्मळ, तरीच सकळ केले होय. इथं येण्याची सार्थकता आपल्या जीवनाची झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. वैकुंठवासी कारभारी भीमाजी चौगुले यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं, वर्षश्राद्धाच्या निमित्तानं या संपूर्ण चौगुले कुटुंबानं या कार्यक्रमाचा हा केलेला अट्टहास, त्या निमित्तानं कारभारी बाबांना आपण सगळ्या क्षेत्रातील मान्यवर नाही का या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली देण्याकरता उपस्थित झालेले आहेत. हळूहळू बाकीची मंडळी या ठिकाणी येत आहे नाही का. त्यांचा फार मोठा परिवार आहे. त्यामध्ये गंगा भागीरथी मातोश्री जिजाबाई कारभारी चौगुले, त्यांची पत्नी पंडित लानू चौगुले, तुकाराम सकाराम चौगुले, निवृत्ती कारभारी चौगुले, वसंत कारभारी चौगुले, अर्जुन कारभारी चौगुले, रतन कारभारी चौगुले, रामकृष्ण कारभारी चौगुले, सुनील राजाराम चौगुले, भारत तुकाराम चौगुले, प्रकाश महिपत चौगुले, धनंजय बाजीराव चौगुले, दीपक पंडित चौगुले, मनोज बाजीराव चौगुले, बाळासाहेब भीमाजी चौगुले, राजाराम सकाराम चौगुले, सुनीता निवृत्ती चौगुले, योगिता वसंत चौगुले, लक्ष्मी अर्जुन चौगुले, ज्योतिरतन चौगुले, वैशाली रामकृष्ण चौगुले, ॲडव्होकेट विश्वास तुकाराम चौगुले, भास्कर परसराम चौगुले, छगन महिपत चौगुले, कैलास परसराम चौगुले, गोरख बाळासाहेब चौगुले, राहुल निवृत्ती चौगुले, मयूर ऋषिकेश, दर्शन करण साहिल, पूजा आरती पायल कोमल साक्षी, हा सर्व कारभारी बाबांचा एवढा भला मोठा परिवार. या संपूर्ण परिवाराला सोडून 1 वर्षापूर्वी कारभारी बाबांनी आपली इहलोकाची यात्रा संपवली आणि परलोकाच्या प्रवासाला प्रारंभ केला नाही का. महाराज म्हणतात, इथं जर देवाला थांबता येत नाहीये, संताला थांबता येत नाही, नाही आले अवतार, येत नाही आले अवतार, हेरते पामर जीव किती, हेरते पामर जीव किती, येते नाही मूर आले अवतार, येते नाही मूर आले अवतार, हेरते पामर जीव किती, येरते पामर जीव किती.
येथे नाही उरो आले अवतार यरते पामर जीव किती. इथं आलेल्या देवाला इथून अवतार संपवावा लागला. नो भी मर गए 10 भी मर गए सहस्र 88 33 कोटि देवता मर गए बड़े काल के फांसी कबीरा बड़े काल के फांसी. नौ भी मर गए 10 भी मर गए सहस्र 88 33 कोटि देवता मर गए बड़े काल के फांसी मर गए काल के फांसी. वा, कसं आहे, मॅच जिंकायची असेल तर पॉवर प्लेत रन झाले पाहिजे. नाही का? प्रस्तावनेमध्येच भाऊनी 2 प्रमाण दिले. वा भाऊ, धन्यवाद. थांबतं कुणालाच येत नाही, त्या अनुषंगानं कारभारी बाबा या परिवारातून निघून गेले. आमच्या निवृत्ती भाऊंनी हा सर्व मेळा या ठिकाणी एकत्र केला, नाही का? या महाराष्ट्रामधील आपल्या नाशिक जिल्ह्यातलं एक मोठं नाव आमचे रोहिदासजी भाऊ मते या ठिकाणी या कीर्तनाकरता उपस्थित आहे. त्यांची फार इच्छा होती तुम्हाला बोलवायचं, पण ते योगायोगानं तुम्ही आले बुवा, नाही का? 22 दांडी होती. हा, तुम्ही नातेवाईक पण त्यांची, पाहुणे पण, नाही का? रोहिदास भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे. आमच्या लवितकर बाबांचे शिष्य तुकारामजी शिंदे, धामणगावचं वैभव, आमचे वैभव महाराज या ठिकाणी आहेत. महाराष्ट्रामध्ये ज्यांचं गोड असं सिंथेसायझर आहे आणि संपूर्ण कथेमध्ये महाराष्ट्रामध्ये चांगल्या चांगल्या लोकांना जे साथ करतात असे आमचे योगेशजी महाराज सायखेडे. मृदुंग क्षेत्रामध्ये ज्यांनी, नाही का, मृदुंग वाजून भूषण निर्माण केलं असे मृदुंग भूषण गुरुकुलाचे संस्थापक भूषणजी महाराज जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही वंदन. आमचे डोकणे बाबा या ठिकाणी विना घेऊन आहेत. चोपदारांची किंमत आज कळली कीर्तनकारांना. वा, खरे दत्त चोपदारी करीत असे. दत्तप्रभू एकनाथ महाराजांच्या घरी चोपदारी करत होते, लक्षात घ्या. आणि म्हणून आम्ही 10 मिनिटं चोपदारांकरता गेटवर थांबलो महाराज, लक्षात घ्या. दोन्ही चोपदारांना वंदन. गुरुकुलातले सर्व विद्यार्थी आहेत, आपण सर्व आहेत, ठीक आहे. खुर्च्यांवर बसलात, फक्त एकच विनंती, चपला बुट काढून बसा. हा, काढा. विठाला 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 विठ्ठल 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 विठ्ठल. वा. या त्यानंतर माऊली दास, माऊलीचा दास यूट्यूब चॅनल हा फार रानवडवरनं म्हणजे निफाड तालुक्यातनं या ठिकाणी आला. समाधाननी सुंदर साऊंड सिस्टीम लावली. सर्व हे मंगलमय वातावरण. आपल्या वडिलांचा सोहळा या ठिकाणी भूमंडळावरही त्यांनी कीर्ती गाजवली पाहिजे आणि स्वर्गलोकात देखील आपल्या वडिलाला आनंद झाला पाहिजे, असा सुंदर सोहळा, सुंदर कीर्तनाचं नियोजन या परिवारानं केलं. विठ्ठल 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 विठ्ठल. देवाला इथून जावं लागतं, साधूला इथून जावं लागतं आणि जीवाला देखील इथून जावं लागतं. देवाला आणावं लागतं. संत येत असतात आणि आम्हाला जन्माला यावंच लागतं, नाही का? महाराज म्हणतात काय, धर्मरक्षणा करता ज्या वेळेस साधू संत त्याला आग्रह करतात, धर्मरक्षा अवतार केसी, धर्मरक्षा अवतार केसी, धर्मरक्षा अवतार केसी, धर्मरक्षा अवतार केसी. पुल्या पडीसी भक्त जना, आपल्या पायसी भक्त जना, अंबरसी साठी जन्म सोडिये, अंबरसी साठी जन्म सोडिये रे ना.
एकाच्या कैवाडे उगवी बहुताचे कोडे. आंबा ऋषीच्या निमित्तानं जरी तो येत असेल, पण सगळ्या जगाचं कल्याण करतो, धर्माची संस्थापना करतो. संत लोकांना आग्रह केल्यानंतर तो इथं येत असतो, त्याला आणावं लागतं. जगाच्या कल्याणाकरता जे येत असतात वैकुंठावरनं ते संत. वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले दे ऋषी सात भावे परताया. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले दे ऋषी सात भावे परताया. संत जगाचं कल्याण करण्याकरता येत असतात. आणि जगाचं कल्याण झालं का ते इथून निघून पण तेवढ्याच तातडीनं जात असतात. लक्षात घ्या. म्हणून पहा, ज्ञानोबारायांचं आयुष्य 21 वर्ष 3 महिने 5 दिवस. तुकोबारायांचं आयुष्य 42 वर्षाचा कालावधी आहे. छत्रपती शिवरायांचं आयुष्य, काम किती मोठं आहे पण कालावधी किती कमी आहे. जगानं नोंद घ्यावी असं जग नाही, असा देश नाही का जो देश छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची नोंद घेणार नाही. असा देश नाही. पण आयुष्य किती 50-51 वर्षाचा कालावधी आहे. धर्माकरता छत्रपती संभाजी महाराजांचं लय मोठं बलिदान आहे, त्याचा विचार करू शकत नाही. चंद्र सूर्य असेपर्यंत बलिदान मास लोक पाळतच राहणारे. लक्षात घ्या, पाळतच राहणारे. 40 दिवस सोसलेला अत्याचार आजही लोकांच्या ध्यानात आहे, डोक्यात आहे. का? 30-31 वर्षाचा कालावधी आहे, पण जगाकरता जगणं आहे. लक्षात घ्या. देवानं, संतानं, शूरवीरांनी, समाजसेवकांनी जगाला हे शिकवलं भाऊ, की आपलं रक्त आपल्याकरता जर जगलं तर ते रक्त जाणीव ठेवीत नाही. बरोबर की नाही? पण दुसऱ्याकरता जगणारे माणसांची किंमत चंद्र सूर्य असेपर्यंत राहणार आहे. असं गाव नाही, असा तालुका नाही, अशी गल्ली नाही, असा जिल्हा नाही का ज्ञानोबारायांना महाराष्ट्रात ओळखत नाही कोणी. कोणतं गाव दाखवा तुम्ही. छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबाराय. म्हणून जगाचं कल्याण करण्याकरता ते या ठिकाणी येतात, निघून जातात. आणि तुम्हा आम्हाला आपल्या कर्मानुसार जन्माला यावंच लागतं. कर्म झाले त्याची भोग आले, उपजल मेले ऐसे किती, उपजल मेले हे कर्म झाले त्याची भोग आले, उपजल मेले ऐसे किती, उपजल मेले. वा अगा कर्मी जे उरावे तैते सुखदुःखी फळा यावे, आणि तया ते भोगावया यावे हा एका. नाही का? इंगळे महाराजांच्या दृष्टांत मालिकेमध्ये एक छोटा दृष्टांत आला भाऊ, बरं का. एका माणसाला अशा पुळ्या झाल्या, अशा अंगावर पुळ्या झाल्या, सर्व अंगावर पुळ्या झाल्या. डॉक्टरकडे गेला तो, सिन्नरला. डॉक्टर थोरातांकडे गेला असेल, निमगावला. हा नाही, सिन्नरला, बरं का. ते आणि गेल्यानंतर त्यांनी सांगितलं, डॉक्टर साहेब हे अंगावर पुळ्या झाल्या काय. त्यांनी सगळे रक्ताचे रिपोर्ट वगैरे घेतले, बरं का. आणि रिपोर्ट घेतल्यानंतर त्यांनी चेक केलं तर त्या डॉक्टरांनी सांगितलं, भूषण महाराज हे पहा, तुमच्या रक्तामध्ये गुळ जास्त झाला, तुम्ही गुळ खायचं बंद करून टाका, बंद करून टाका. भाऊ तो डॉक्टरला म्हटलं, तुम्हाला डॉक्टर कोणी केलं, मूर्ख आहे का म्हटले तुम्ही. अरे डॉक्टर म्हटले, मी MBBS झालोय. MBBS करणारा मूर्ख आहे म्हटले. कुठल्या कॉलेजमध्ये होते, कुठल्या देशात केलं म्हटले. अरे बाबा पण झालं काय. अहो डॉक्टर साहेब तुम्ही म्हणताय गुळ खायचं बंद करा, गुळामुळं पुळ्या झाल्या. मी 8 दिवसापूर्वीच गुळ सोडलाय, तुम्ही म्हणताय गुळ खायचं बंद करा. डॉक्टर म्हटले, मूर्खा हे 8 दिवसापूर्वी खाल्लेल्या गुळाचं नाहीये, हे 10 वर्षापूर्वी खाल्लेलं गुळाचं आहे. आगा कर्मी जे उरावे. जर आपल्याला दुःख भेटत असेल 8 दिवसापूर्वी विठोबाचे पायी, रागे विठोबाचे
देवाचं नाव शिल्लक राहिलं नाही. राहिलं का नाव शिल्लक? इथं बसलेल्यापैकी काही नावाची महिला आहे का? मी जाता जाता 11,000 देऊन जातो बुवा. नाही पण आधार कार्ड पाहू आपण पहिला. पुरावा नाही का? नाही ना, नाव शिल्लक राहत नाही. म्हणून आज घेतलेल्या अभंगामध्ये भाऊ संतांचं हे तर वर्णन आहेच आहे. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. वाचन देवाचं स्मरण केलं पाहिजे. डोळ्यानं देव पाहिला पाहिजे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. कानानं देवाचं भजन ऐकलंच पाहिजे. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. पण जीवनामध्ये येऊन काय केलं नाही पाहिजे हे सांगणारे देखील संत आहे. त्यातलाच एक मुद्दा सांगताय तुकोबाराय. जगामध्ये कुणाशी वैर केलं नाही पाहिजे, निर्वैर झालं पाहिजे. अभंगाचं पहिलं चरण. निरवैर भावे सर्वभूतांचे. जय हो. निरवैर भावे सर्वभूतांचे. निरवैर भावे सर्वभूतांचे. निरवैर भावे. जय हो, जय हो. जय हो तुकाराम महाराज. साधन जगद्गुरु तुकोबाराय सांगताय देवाच्या प्राप्तीचं. देव आपला अंगीकार कशानं करील गड्या हो. लक्षात घ्या. वाटतं ना देव मिळावा. किती लोकांना वाटतं देव मिळाला पाहिजे? कोणाच वाटत नाही. पैसा मिळावा सगळ्याला वाटतो. देव मिळवायचा जर असेल काही साधनं तुकोबारायांनी सांगितली. भावे गावे गीत शुद्ध करोन या चित्त तुझं वावा आहे देव, तरी हा सुलभ उपाय. अनिकाचे कानी गुणदोष मनानानी. मस्तक ठेंगना करी संताच्या चरणा. वेचिते वचन जेने राहे समाधान. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. देव प्राप्तीचे साधनं सांगितले. देव यानं प्राप्त होईल म्हटले, पण अंगीकार तर केला पाहिजे ना त्या देवानं. मग देवानं अंगीकार करण्याकरता अंतकरणातलं वैर गेलं पाहिजे. ऐका, वैर गेलं पाहिजे. ऐका, एक वाक्य फार गोड आहे. जर वैर घेऊन मराल, वैर घेऊन मेलो तर पुन्हा अधोगतीला जावं लागेल. बरं का? हा, ऐका ना. आणि जर निर्वैर होऊन गेलो तर देवापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. ऐका ना, वैर किती घातक आहे. वैद्य बाबा म्हणायचे वैर किती घातक आहे. अरे माणसाचं सोडा,
मेल्यानंतर सुद्धा काही माणसं हाडवैरी होऊन हाडवैर त्यांचं निर्माण होतं, हाडवैर तयार होतं. लक्षात घ्या. हा, बगळा पाण्यामध्ये असतो. पाण्यात कशाकरता असतो? पाण्यामध्ये थंड होण्याकरता. मग का अंतरीची बुद्धी खोटी भरले पोटी वाईट, काय ध्यान बकाचे. हा, बगळा पाण्यात उभा आहे तोपर्यंत, जर पाण्यामध्ये बगळा उभा राहिला एका जाग्यावर, का पाण्यातल्या माशांनी समजायचं आपली पुण्यतिथी 2027ला येणार आहे, नाही का? उभा राहिल्यानंतर बगळ्याचं आणि माशाचं काय आहे? बोला. वैर आहे, वैर. बरं का, ते एवढं कट करून टाक बरं का, हे पुढलं जे बोलतोय ते नाही का? वैर आहे त्यांचा. किती खतरनाक वैर आहे ते शिकवायचे आम्हाला. ते म्हणजे त्या विषय आला म्हणून आपल्याला त्याचा काही अनुभव नाही, पण एखाद्या मासा खाता खाता एखाद्या माणसाचा काटा जर घशात अडकला तर पूर्वीचे वैद्य काय करायचे भाऊ, का त्या माणसाला बगळ्याचं हाडूक आणायला लावायचे आणि ते हाडूक उघळायला लावायचे, आणि हाडूक उघळलेलं पाणी त्या माणसाला जर प्यायला दिलं तर माशाचे जे मासा अडकलेला आहे त्याच्या हाडाचं ते हा, तो त्या काट्याचं पाणी होऊन जायचं. काही लोक म्हणतील चांगला उपाय मिळाला नाही का? वैर, माशाचं आणि बगळ्याचं काय वैर आहे. हे आमचे भूषण महाराज पखावज वाजवत आहे. वैर किती घातक आहे, किती घातक आहे. वैद्य बाबा म्हणायचे की धूमपानाला जर वाघाचं चामडं म्हणजे ती कातडी त्या बाजूला लावली आणि ह्या बाजूला जर बकरीचं किंवा बोकडाचं जर कातडं या बाजूला लावलं आणि तिकडनं फक्त यांनी अशी असं केलं का इकडे काहीच करायची गरज नाही, शाई पानाचं ते कातडी आपोआप फाटून जाते. हे चामड्याचं वैर आहे, चर्म वैर सांगितलं, हाड वैर. काही कुत्रे बघा ना, घेणं नाही देणं नाही भांडत बसतात. कुत्रे म्हणतोय मी, त्यांचा काय फायदा पाहिजे. मग हे वैर कोणतं? मागच्या जन्माचं बांधाचं भांडण ते तिथं काढतात. अरे बापरे ऐका नाही का? वैर घातक आहे, किती घातक आहे. भागवत सांगत, अरे तो गजेंद्र नावाचा हत्ती तलावामध्ये जलक्रीडा करण्याकरता आला, पण जलक्रीडा करण्याकरता आलेल्या त्या हत्तीला पूर्वीच्या वैर्यानं पाहिलं, नकराने पाहिलं आणि त्याचा पाय पकडला. दोघांचं युद्ध तिथं चालू झालं. अगोदरचे 2 मित्र होते पूर्वजन्मातले, पण तिथं त्यांचं वैर झालं आणि एकमेकाचं युद्ध चालू झालं. आता ऐका, त्या युद्धामध्ये प्रभूनं भाग घेऊन गजेंद्राचा उद्धार केला, तो भाग वेगळा आहे. पण मला काय सांगायचं, वैर किती घातक आहे. आणि निर्वैर झाल्यानंतर परमात्मा कसा प्राप्त होतो? जो सर्व भूताच्या ठाई द्वेषते नेनची कही, आप परू नाही चैतन्य जैसा. हे वैर नाहीये. पाण्याला कसला वैर? नदीतलं जे पाणी वाहत राहतं, आपली गोदावरी वाहते, कडवा वाहते, दारणा वाहते, दारणाच्या नदीला पाण्याला वैर आहे का? ज्ञानोबाराय म्हणताय, गायीची तृषा हरू व्याघ्र विष भोवनी मारू, हे काहीच नेण्याची करू तोय जैसे. पाण्याला वैर नाहीये. पाण्याला वैर का नाहीये? नदीमध्ये पाणी प्यायला गेलेली गाय जरी असेल तरी पाण्याचा धर्म आहे त्या गायीची तहान भागवणं, बरोबर ना? तहान भागवणं. आणि वाघ जरी पाणी पिण्याकरता जात असेल तरी वाघाची ही तहान भागवणं हा पाण्याचा धर्म आहे. पाण्याला वैर नाहीये. अन्न खातो आपण, अन्न. आता अन्नाला कसलं आलं वैर? चांगला माणूस, काकडा करणारा माणूस जरी ताटावर बसला, ते अन्न भाऊ त्याची भूक भागवणारे. आणि पत्ते खेळणारा जरी बसला तरी सुद्धा ते अन्न त्या माणसाची काय करणारे? भूकच भागवणारे. झाडाला कसलं आलं वैर? आणि माणसं वैर करतात. झाडाला कसलं आलं वैर? जो खांडावया घाव घाली का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. आता उन्हाळ्यामध्ये किंमत कळते ना. आपण दाट बोल नका कोणी, फक्त 40 मिनिटं खाऊ द्या त्याला, पाव जाऊ द्या, मारू द्या. तुम्ही नका तिकडे पाहू, इकडे पहा. काय सांगत होतो मी? कीर्तन नाही का? हा बरोबर. झाडाला कसलं आलं वैर? वडाच्या, आता ऊन आहे, वडाच्या झाडाखाली एखादा पंढरपूरला चाललाय आणि तो 1 तास त्या ठिकाणी झोपला. ते वट वृक्षाचं झाड भाऊ
त्या वारकऱ्याला देखील सावलीच देणारे, सावलीच देणारे. दुसऱ्या दिवशी एका चोरानं बँक लुटली, चोरी केली आणि तो प्रवास करतोय. पण त्याला असं वाटलं लईच पळालोय मी पोलिसांच्या भीतीनं, आता 2 तास ह्या झाडाखाली आराम करू. झाड म्हणेल का अरे काल वारकरी होता त्याला सावली दिली, ठीक आहे, पण यानं तर बँक लुटली. नाही, झाडाचा धर्म आहे. अरे चोर असू द्या अथवा वारकरी असू द्या, मला पाणी घालणारा असू द्या अथवा मला तोडणारा असू द्या, मला खत घालणारा असू द्या अथवा मला दगड मारणारा असू द्या, माझा धर्म आहे निर्वैर होऊन माणसाला सावली देणं आणि फळं देणं. हा धर्म कोण पाळताय? हा धर्म कोण पाळताय? झाड पाळताय. हा धर्म नदीतलं पाणी धर्म पाळतोय निर्वैर होण्याचा. भाऊ, गाईचं दूध आपण काय बांधून जरी काढलं तरी ती दूध देणार आहे, नाही का, बहाला घालून. बरोबर, बहाला घालून. योगेश महाराज बहाला घालून बरं का. पण तरी सुद्धा ती गाय वासराच्या निमित्तानं काय देणार आहे? दूधच देणार आहे. लक्षात घ्या. हा म्हणून सूर्य उगवतो, सूर्याला कसला आलाय निर्वैर? सूर्य असा विचार करणार आहे का ज्याचा 11 कोटीचा बंगला आहे त्याच बंगल्यावर प्रकाश टाकू आणि जो झोपडीमध्ये राहतोय त्याला प्रकाशच द्यायचा नाही. दया दया करणे जे पुत्रासी, दया करणे जे पुत्रासी, तेची दासानी दासी, दया करणे जे पुत्रासी, तेची दासानी दासी, अपंगिता नाही याची तरी जो हृदय जे का जले कागले ओ भाऊ, सगळ्या जाती भेदाचे लखतर तोडून संतांनी निर्वैर भावना जगाला शिकवले. दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी. ज्ञानोबा असं म्हटले का मी जर आळंदीत असेल तर फक्त पुणे जिल्ह्यातल्याच लोकांना जवळ करेल, मी माझी समाधी जर आळंदीत असेल तर मी पुणे जिल्ह्यातल्याच विद्यार्थ्यांना ज्ञान देईल? नाही नाही नाही. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ती निर्वैराची भावना संत आम्हाला शिकवताय. रामायणातला गोड प्रसंग आहे. वैर जर धारण केलं तर ते रक्तामध्ये भिंत भाऊ, आणि जर वैर सोडलं तर देव माणसाचा देव झाल्याशिवाय राहत नाही. लक्षात घ्या. पशु का होत पनैया, नर का कछुना होय, लेकिन नर एक बार करणी करे सो नर का नारायण होय. ऐका ऐका पांडुर्लीकर, वैर जर माणसानं जिवंत ठेवलं ना, माणसाची अवस्था विषासारखी होते. विंचवाच्या विष कुठं असतं? कुठं असतं? नांगीत असतं. सापाच्या दातामध्ये विष असतं. मधमाशीच्या डोक्यात विष असतं. पण जो दुर्जन असतो तैसा दुर्जन सर्वांगी, तैसा दुर्जन सर्वांगी, तैसा दुर्जन सर्वांगी, तैसा दुर्जन सर्वांगी, हे विंचवाची नांगी, तैसा दुर्जन सर्वांगी, तैसा दुर्जन सर्वांगी, तैसा दुर्जन सर्वांगी. वा क्या बात आहे भाऊ, नाही का. दुर्जन, अरे दुर्जनावर उपकार जरी केला तरी तो आपल्यावर अपकारच करणार आहे. लक्षात घ्या. मगाशीच मी ते वडगावला सांगितलं पण तरी सुद्धा काल वाचलं माझ्या, नाही का. दुर्जनावर उपकार जरी केला ना भाऊ, तो दुर्जन माणसावर अपकारच करतो. नाथांचं प्रसिद्ध उदाहरण आहे, नाही का. गोदावरीमध्ये स्नान करण्याकरता गेले नाथ बाबा, आंघोळ केली
आणि बाहेर यायला लागले तर नजर पडली की विंचू वाहून चालला होता. काय चालला होता? विंचू वाहून चालला होता. बुडते हे जन न देखावे, डोळा येतो कळवळा, म्हणून या नाथांनी तो विंचू उचलला पैठणच्या गोदावरीमधून आणि तो हातावर घेऊन बाहेर चालले. आता विंचवाचा स्वभाव काय? काय? डंक मारणे. ठणका ठेवून दिला. ठणका म्हणजे लहान विंचू असला तरी तो ठणका ठेवील. ठेवल्याबरोबर नाथांनी पुन्हा फेकून दिला. बुवा डंक मारला गाड्या त्यानं. पुन्हा त्याला दया आली, अरे वाहून जाईल हा बिचारा. पुन्हा उचलला, पुन्हा डंक मारतोय, पुन्हा सोडताय, पुन्हा उचलला जातोय, पुन्हा सोडताय. एका वारकऱ्यानं पाहिलं, हो नाथ बाबा, ओ नाथ बाबा, अरे जर तो तुम्हाला दंश मारीत असेल तर तुम्ही याला वाचवता का? का वाचवता? नाथ बाबा काय म्हटले, हा जर याची डंक मारण्याची क्रिया सोडत नसेल तर भूषण महाराज मी याला वाचवण्याचा माझा धर्म का सोडू? का सोडू? जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या, त्यांना लेट कळेल. हा, एखादा माणूस जर त्याचा जर वाईट वागणं सोडत नसेल तर आपण लोकांच्या त्रासाला कंटाळून आपलं गायन का सोडायचं? आपली वाजवण्याची कला का सोडायची? आपला पखवाज का सोडायचा? आपलं कीर्तन का सोडायचं? जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत ते करत राहिलं पाहिजे, नाही का? एक पुस्तकामध्ये ती मी वाचत होतो. काय झालं, एक उंदीर असा पळत 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 होता, उड्या मारीत होता, तिकडे इकडे उड्या मारीत, ह्या टेबलावर जाय, त्या टेबलावर जाय. उंदीर कुठपर्यंत उड्या मारतो? जोपर्यंत मांजर दिसत नाही तोपर्यंत. उंदराच्या उड्या कुठपर्यंत? मी हे करील, मी ते करील. थांब, एखादा बोका येईल काळ नावाचा, मग समजेल काय काय. काहीच करीत नाही. बोका पाहिला कैलास भाऊ, कुणी ते आत्ताच आले, त्यांना काय माहित कुणी पाहिला. उंदरानं पाहिला. उंदरानं तुमच्या माझ्या पाठीमागं पण काळ नावाचा बोका लागलाय. फक्त आपण कांद्यात आणि बटाट्यात अडकलोय. वा, रोहिदास भाऊ प्रामाणिकपणे प्रमाण म्हणताय. असं हे लोकांना प्रमाण चालत नाही, 40 मिनिटाची चाल म्हणणारे लोक लागतात. ऐका ऐका, तो पळाला. साधूला म्हटले, महाराज मला वाचवा गाड्या. म्हटले, कशापासून? बोला ना तुम्ही, कशापासून? बोक्यापासून मला वाचवा. साधू महाराजांना दया आली. भीती कशाची आहे? तुला बोक्याची भीती आहे? अगदी 2 मिनिटात चला बरं का पुढे, पटकन उत्तर द्या. साधूनं पाणी घेतलं आणि त्या उंदरावर टाकलं. 1 मिनिटात उंदराचा बोका झाला. त्याचं रूप गेलं. आता काय झाला? तो बोका. आता तो, अरे बापरे, आता तर भीतीच राहिली नाही. मग ती मांजर, तो दुसरा बोका पळून गेला, कारण हा मोठा बोका झाला त्याच्यापेक्षा. पळून गेल्याबरोबर मग आता काय करायचं? मग तो आता गावात फिरायला लागला तर गल्लीतल्या कुत्र्यांनी पाहिलं बोक्याला. अरे ते कुत्रे गाडीवर भुकतात, तर हा बोका आहे, नाही का? कुत्रे पळायला लागले त्याच्या पाठीमागे आणि मग तो बोका परत पळायला लागला. आता त्याला आठवण कुणाची येईल? मागच्या वेळेस साधूनं वाचवलंय, तर या कुत्र्यांपासून वाचवणारे देखील साधूचे. आणि असं आहे भाऊ, कुत्र्यांपासून साधूच वाचवतात. म्हणून तुका म्हणे ते सुखा काय येऊ नये, म्हणून निवृत्तीनाथ दादाकडे महिन्याला गेलं पाहिजे, नाही का? महिन्याला म्हणजे महिन्याच्या वारीला. नाही तर म्हणशाल तुम्ही त्र्यंबकला माणूस गेला आणि चला महिन्याला, असं नाही, महिन्याच्या वारीला म्हणतोय मी. ऐका ऐका, मग ते बोका परत गेला. महाराज म्हटले, अरे आता काय रे? म्हटले, आता कुत्रे लागले पाठीमागं. कुत्रे? म्हटले, मग काय इच्छा आहे? मला कुत्रं बनवा. कुत्रं बनवलं बाबा. कुत्रा झाला. आता भीती नष्ट झाली तेवढ्या पुरतं. मग ते कुत्रं गावात फिरून 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 एक दिवस कोणाच्या तरी नादाला लागून सिन्नरच्या जंगलात गेलं. गेल्यामुळे तिथं वाघ दिसला.
वाघ ते आम्ही एका कंपनीत काम करायचं ना, त्याच्यामध्ये सांगायचं शेर सुनने में मजा आता है, शेर सुनाने में भी मजा आता है, शेर सुनने में मजा आता है, शेर सुनाने में भी मजा आता है, लेकिन असली शेर सामने आता है तो भागने में मजा आता है. नाही का, कुत्र्याने आतापर्यंत वाघाच ऐकला होता, पण त्यानं ओरिजिनल वाघ पाहिला, अरे बापरे, पळायला लागला ना. आता पुन्हा ते कुत्रं कुठं गेलं बोला, साधूकडेच गेलं. म्हटले महाराज वाचवा मला. महाराज म्हणे आता काय झालं, आता वाघ पाठीमागे लागला. वाघ, मग इच्छा काय, वाघ बनवा. पुन्हा पाणी घेतलं, शिंपडलं. हे वैर चालू आहे बरं का, वैरानं काय होतं पा, वाघ केलं. आता काय झाला तो, आता काही कुत्र्याची भीती आहे का, मांजराची भीती आहे, कोंबड्यांची भीती आहे का, मग सश्याची भीती आहे का, वाघ झाला ना तो. पण वाघ झाल्यानंतर नीट राहायला पाहिजे होतं त्यानं, पण तो राहिला नाही, मग जेलला जावं लागतं नाही का. अरे वाघ झाला होता, तो इमानदारीने राहायला पाहिजे होता ना, मग तो वाघ झाला. पण फिरता 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 भूक लागली, आणि भूक लागल्यानंतर त्याला शिकार काही लवकर मिळेना भाऊ. मग तो म्हटलं भूक लागली, मग त्याच्या मनात दुर्बुद्धी निर्माण आली. काय, अरे शिकार तर आपल्या जवळच आहे. हां, म्हटले मग खायचं कुणाला, साधूलाच खाऊन टाको. हे पहा, हे सापाच्या जातीचे नाही का. ज्यानं पहिल्या पायरीवर चढायला शिकवलं, म्हणजे आपण सप्तशृंगीला जर गेलो, ज्या पहिल्या पायरीनं चढून गेलो, ती पहिली पायरी खोदण्याचा प्रयत्न नाही करायचा. ज्या आईबापानं गरिबीमध्ये आपल्याला शिकवलं, त्या आईबापावर जर बेईमान व्हाल, जगातला कुठला देव मिळेल. ज्या माणसानं आपल्याला पहिली चाल शिकवली, त्या माणसावर चाल करण्याचा प्रयत्न करायचा नाही. कृष्णा, ज्या माणसानं पहिला बोल शिकवला, त्या माणसाला बोलणं नाही करायचं. ही नीती आहे. आणि मग तो गेला साधूला खायला. साधू म्हटलं आता काय रे, म्हटले आता काही नाही, आता भूक लागली. पोट केवढं आहे इथं बरं, पोटासाठी आम्ही पण त्याच्याच करता आलो ना नाही का. तो वाघ म्हटला भूक लागली. त्या वाघाच्या मनातला कुभाव साधून जाणला, आणि म्हटलं तू विसरलास रे, जो उंदराचं मांजर बनू शकतो, मांजराचं कुत्र बनू शकतो, कुत्र्याचा वाघ बनू शकतो, त्या वाघ्याला तो कुत्र परत उंदीर देखील बनू शकतो. पाणी शिंपडलं आणि त्याचा उंदीर झाला. पाहता काय बोका आला, गिळून घेऊन गेला त्याला. कोणला, म्हणून जो देव श्रीमंत करू शकतो, तो रस्त्यावर पण आणू शकतो. जो महालात नेऊन ठेवू शकतो, तो पुन्हा घाटावर भीक देखील मागायला लावू शकतो. जो पाणी देऊ शकतो, तो विहीर कोरडी पण तयार करू शकतो. म्हणून देवाकडे जाल ना, मी तर आमच्या नर्मदेश्वराकडे जातो आणि डोकं टेकवतो, निष्कलंक मरण येऊ दे बुवा. हेच पाहिजे आपल्याला, दुसरं काय पाहिजे नाही. लक्षात, निर्वैर व्हाल तर देवाची प्राप्ती कराल. रामायणातला प्रसंग सांगतो एक महत्त्वाचा, आणि बापावर थोडंसं आपण चिंतन करूया बरं का. बाप सांगूया नाही का, कारभारी बाबांच्या बद्दल प्रत्येकानं तो बाप ऐकलाच पाहिजे. निर्वैर झाल्यानंतर देव मिळतो. शबरी माहिती, शबरी कुठली, भगूरची भगूरची नाही, ते मला माहिती नाही. अयोध्येची कुठली, म्हणजे अयोध्येचा रामजीला भेटला नाही का. भिल्ला माळमधली शबरी. वय वर्ष 12 झालं, बापानं लग्न जमवलं. लग्न जमवल्याबरोबर पाहुण्यांना पाहुणचार म्हणून बकरं आणले मारायला. शबरीनं पाहिलं, बाबा हे बकरं कशा करता हो? अरे उद्या पाहुणे येणार ना, कलवरे येणार, डीजेवर नाचणारे येणार, पण त्यांचा पाहुणचार आहे, म्हणजे हे बकरं मारायचे. एवढ्या बकऱ्यांची कत्तल करायची. माझ्या लग्नाकरता तुम्ही या बकऱ्यांशी वैर करताय. वैराचं ना, ते त्याला हत्या. तुम्ही इतक्यात म्हणला ना, हत्या हे वैर आहे. ऋण वैर हत्या येतो न चुके नेदिता. वा, हे तो न चुके ऋण वैर आणि हत्या हे जर करत असाल, कुणी जर ऋण केले, त्याची जर परतफेड अपकारातून केली तर चुकणार नाही. कुणाची जर हत्या केली तर ते चुकणार नाही, आणि कुणाशी जर वैर केलं ते देखील चुकणार नाही. म्हणूनच निर्वैर व्हावे बरं का. त्या शबरीनं विचार केला, माझ्या लग्नाकरता एवढ्या बकऱ्या मारायच्या, नाही नाही नाही, जमत नाही म्हटले मी. शबरीनं काय केलं, रात्रीच्या वेळी उठली शबरी. पहिल्यांदा
पांडुर्लीकर ऐका रामायण. शबरीनं पहिल्यांदा बकऱ्या सोडून दिल्या, बकऱ्यांना मुक्त केलं, जीवदान दिलं. जा जिकडे रस्ता असेल तुम्ही इथून निघून जा. आणि मग शबरी घरातून का निघून गेली? शबरी हैदराबादला जाण्यासाठी नाही गेली निघून. मग शबरीनं विचार केला, मी जर माझ्या बापाच्या घरात राहिले तर माझा बाप पुन्हा लग्न जमवेल आणि पुन्हा बकऱ्या आणेल, पुन्हा त्यांना मारेल. त्यापेक्षा मला देवाची प्राप्ती करायची आहे, मला साधूची प्राप्ती करायची आहे. ती शबरी अरण्यामध्ये निघून येते बरं का. आणि काय करते? शबरीचं भाग्य मोठं गड्या. ती अरण्यात आल्यानंतर तिला मातंग ऋषी भेटतात. कोण भेटलं? साधू भेटले पाहिजे, डुप्लिकेट नाही. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. आणि मातंग ऋषी भेटल्यानंतर काय करायची शबरी? रामायण इतकं गोड सांगतं. शबरी सकाळीच उठायची, हाताने रस्ता साफ करायची, शबरी फुलांची रांगोळी काढायची आणि त्या साधूंची सेवा करायची. पहिली सेवा साधूची केली कुठपर्यंत? पंपा सरोवरावर जे मातंग ऋषी आणि त्यांचे शिष्य जायचे ना, ती रस्ता साफ करायची. एक दिवस उशीर झाला, पाहिला मातंग ऋषीने, कोण मुलगी आहे ही एवढ्या अंधारामध्ये पहाटी? कोण आहे तू? बाबा मी शबर राजाची कन्या आहे शबरी. पोरी या जंगलात का आली? बाबा मला साधूची सेवा करायची म्हणून मी या जंगलात आले बाबा. अरे बापरे. शबरीचं अंतःकरण पाहिलं आणि म्हटले, जो आमचा रस्ता रोजचा पंपा सरोवर ते हा मातंग ऋषींचा आश्रम तूच साफ करते का? म्हटले हो बाबा, त्याच रस्त्यावरनं तुम्ही जाताय. शबरीनं साफ केलेल्या रस्त्यावरनं आपण जातोय. हे मातंग ऋषींनी पाहिल्यानंतर आनंद झाला. पण ज्यावेळेस त्या शिष्यांनी ऐकलं ना, त्यांनी विचार केला, अरे एका भिल्ल राजाची मुलगी हिनं साफ केलेल्या रस्त्यावरनं आपण गेलो. अरे 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 म्हटलं, आपलं वाटोळं झालं. आजपर्यंत केलेला आपला परमार्थ वाया गेला. म्हटले काही खरं नाही बाबा, आजपासून काही हिच्या रस्त्यावरनं जायचं नाही. त्यांनी दुसरा रस्ता पकडला आणि पंपा सरोवरापर्यंत गेले. शबरीची अवहेलना केली. रामायण सांगतं भाऊ, शबरीशी वैर पत्करलं या शिष्यांनी. तर त्या पंपा सरोवरावर गेल्यानंतर काय झालं? ते सरोवर पाहिलं तर ते पाण्यानं भरलेलं नव्हतं, आता रक्तानं लाल झालेलं होतं. काय सांगते रामायण? तुम्ही जर वैर भावना धराल तर रक्तच वाहेल. दुर्योधनाच्या मूर्खपणामुळे रक्ताचे महापूर वाहिले. हे वैराचं फार मोठं उदाहरण आहे, लक्षात घ्या. पाहिलं, घाबरले. अरे बापरे, कालपर्यंत हे सरोवर चांगलं होतं, आज रक्तानं भरलेलं का झालं? पळत आले. बाबा गुरुजी, पुरा पंपा सरोवर खून से भरा हुआ है. मातंग ऋषींचे शब्द शबरीच्या समोर. अरे ज्या शबरीचं अंतकरण गाईच्या दुधा एवढं पवित्र आहे, ज्या शबरीचं अंतकरण कमळासारखं पवित्र आहे, ज्या शबरीचं अंतकरण तुळशीच्या पाना इतकं पवित्र आहे, ज्या शबरीचं अंतकरण देवा इतकंच पवित्र आहे, त्या शबरीशी तुम्ही वैर भावना ठेवली, मग हे पंपा सरोवर रक्तानेच भरलेला दिसल. म्हटले बाबाजी काय करू? म्हटले हे उत्तर आहे बरं का आपल्या अभंगाचं, तुकाराम सर उत्तर आहे. मातंग ऋषी काय म्हणताय? त्या शबरी इतकी निर्वैर आहे, कुणाशीच तिचं वैर नाहीये. आणि तिच्या पायाखालची माती जर तुम्ही पंपा सरोवरामध्ये नेऊन टाकाल तर ते सरोवर पूर्वीसारखं होईल. पायाखालची माती घेतली शबरीच्या पायाखालची आणि ती माती त्या सरोवरात टाकली. शबरी इतकी निर्वैर होती, रामायण सांगतं, एका मिनिटात पाण्याचा कलर बदलला. पाणी झालं, रक्त त्यातून बाजूला झालं. आणि त्याच शबरीला भगवान परमात्म्यानं भेट दिली. मातंग ऋषींनी सांगितलं, बेटा मी जातोय निज धामाला, पण तू प्रभू रामरायाचा अवतार होईल आणि जगाचा मालक तुला भेट देण्याकरता येईल. तोपर्यंत तू त्या रामाची वाट बघ. नाही का? म्हणा मला बोल कागा बोल मेरे प्राण कब आएंगे, बोल कागा बोल मेरे प्राण कब आएंगे,
जय हो योगेश महाराज. दुखिया की झोपड़ी भाग जग जाएंगे, दुखिया की झोपड़ी भाग जग जाएंगे. बोल काका बोल मेरे राम कब आएंगे, बोल काका बोल मेरे राम कब आएंगे. आणि वाजवा एकदा जोरदार. क्या बात आहे नाही का. लक्षात घ्या. शबरीनं भगवान परमात्म्याची निर्वैर भावनेतून भक्ती केली. त्या शबरीचा अंगीकार देवानं केला. अभंगाचं दुसरं चरण. तरीच अंगीकार करील नारायण. हरीचा येणे विनो. महाराजजी म्हणताय देव निर्वैर झाल्याशिवाय देव आपला अंगीकार करत नाही. तरीच अंगीकार करील नारायण. बडबडतो शीन येणे वीन. अंगीकार ज्यांचा केला नारायणे निंदेतेही तेने वंदे केली. निंदेतेही तेने वंदे केली. अंगीकार ज्याचा केला नारायणे निंदितेही तेने वंदे केली. महाराज म्हणतात देवाना ज्यांचा अंगीकार केला जगामध्ये ते निंदनीय असतील पण ते नंतर वंदनीय झाले. शबरीनं जगाची शबरीची निंदा जगानं केली सुरुवातीला, पण राम प्रभूनं अंगीकार केल्यानंतर त्या शबरी करता आपण म्हणतो ऐका महिमा आवडीची बोरे खाय भिल्लनीची. वाल्याची निंदा जगानं केली पण प्रभूनं अंगीकार केल्यानंतर त्याच वाल्मिक ऋषींकरता म्हणतो कोळीयाची कीर्ती वाढली गहन केले नारायण रामा आधी नाही का. कान्होपात्रेची निंदा जगानं केली असेल पण पंढरपूरच्या मालकानं कान्होपात्रेचा स्वीकार केल्यानंतर त्याच कान्होपात्रेचं भजन आपण कीर्तनामध्ये केल्याशिवाय राहत नाही. जगानं निंदा करू द्या पण देव जर आपला स्वीकार करत असेल तर मात्र आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाहीये. जितने तारे गगन में उतने शत्रू होय, कृपा करे रघुराज तो बालबाका न होय नाही का. आणि म्हणून व्यर्थ बडबड न करता देवानं आपला अंगीकार करावा. याकरता काय केलं पाहिजे तर जीवनात उपकार केला पाहिजे. तिसरं चरण सोयरे पिशून. सोयरे पिशून समानाची गडे. सोयरे पिशून समानाची गडे. सोयरे पिजून समानाची गडे. सोयरे पिजून समानाची गडे. हे चित्त परवाने उपकारी. चित्त परवाने उपकारी. अंगीकार करील नारायण
घडे पिशून समानची घडे चित्त पर ओढे उपकारी. या जगामध्ये जीवन जगत असताना जसं यहलोकी तोची सर्वाभूती सम शरीराचा भ्रम नेणे कदा किंवा जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा सर्वा घटी राम देहा देही एक. या प्रमाणानुसार जीवन जगलं तर आणि उपकार केला तर देव आपला अंगीकार करेल. लक्षात घ्या. कारभारी बाबांच्या या श्राद्धाच्या निमित्तानं आपण सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. पहा काय आहे, जीवनामध्ये आपण ज्या आईबापाच्या पोटी जन्म घेतला त्या आईबापाच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न माणसानं केला पाहिजे, नाही का. उपकारी शब्द आहे तिसऱ्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये. सूर्य उपकार करतो, सूर्याच्या उपकारातून उत्तरायू होण्याकरता आपण सूर्याला अर्घ्य वाहिलं पाहिजे. आदिदेव नमस्तुभ्यं प्रसिद्धं मम भास्करा दिवाकार नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते. ऐका, चंद्र उपकार करतो तर चंद्राच्या शीतलतेतून उपकार उत्तीर्ण होण्याकरता त्याची आपण पूजा या ठिकाणी केलीच गेली पाहिजे. ऐका, नदी आपल्यावर उपकार करते तर त्या नदीच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता नाही का तिची आरती आपण केली पाहिजे. गाव आपल्यावर उपकार करतं, त्या गावाच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता ग्रामदेवताची सेवा आपल्याकडनं घडली पाहिजे. रविचंद्र घना वृक्ष झाड आपल्यावर उपकार करतं, त्या झाडातून उतराई होण्याकरता झाडं लावली पाहिजे. बरं का. अनेक उपकाराचे साधनं सांगितले, त्यातले सर्वात मोठा उपकार हा सांगितला जर असेल तो काय, आपल्या जीवनामध्ये ज्या आईवडिलांनी आपल्याकरता रक्ताचं पाणी केलं, हाडाचे काढं केले, रात्रीचा दिवस केला, जीवन समर्पित केलं, अशा आईवडिलांच्या सेवेतून उत्तीर्ण होण्याचा माणसानं प्रयत्न केलाच पाहिजे. लक्षात घ्या. सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे आणि तया सेविसे कीर शरीरे लोन कीचे. तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच स्वरूपे. एक लक्षात घ्या, ज्या माणसाला तहान लागते ना त्या माणसाला पाण्याची किंमत कळत असते, बरोबर ना. आपल्या भाग संपन्न भाग आहे, पण ज्या भागामध्ये पाणी कमी आहे नाही का त्या भागात पाण्याची किंमत फार गरजेची आहे, जिथं टँकरनं पाणी येतं. ऐका, भूक लागणाऱ्या माणसाला ज्याला जेवणाच्या अगोदर पंचपक्वान्नाचं ताट तयार आहे त्याला जेवणाची किंमत कळेल का? नाही. पण भूक लागल्यानंतर माझ्या जवळ काही नाहीये, माझ्या मुलांना काय खाऊ घालू बरं का, ही चिंता कुणाला आहे ज्याच्या घरात अन्नाचा कण नाहीये, धान्य नाहीये. अन्नाची किंमत ही उपवासी माणसाला कळत असते. झाडाच्या सावलीची किंमत या चैत्र महिन्यातला सूर्य तापल्याशिवाय कळत नसते, नाही का, कळत नसते. छत्रीची किंमत जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत छत्रीची किंमत कळणार कशी? कळत नाही तोपर्यंत. पावसाच्या तडाख्यामध्ये सापडल्यानंतर छत्रीची किंमत कळते. शरीराला रोग झाल्यानंतर डॉक्टरची किंमत कळते, बरोबर ना. त्याच्याशिवाय कशी कळणार? नाही कळणार किंमत. त्या पद्धतीनं ज्याला आई नाहीये, ज्याला बाप नाहीये, त्यांना आईबापाची किंमत कळत असते. त्या त्र्यंबक रोडला 3-4 अनाथ आश्रम आहे का, तळेगाव फाट्यावर, तळवाडे फाट्यावर नाही का, खंबाळे फाट्यावर 3-4 अनाथ आश्रम आहे. कधी जा त्या अनाथ आश्रमामध्ये, मग आपल्याला तिथल्या त्या मुलांची अवस्था पाहिल्यानंतर आईबापाची किंमत कळेल. ज्या दिवशी आपली आई घरातून निघून जाते, आईचं देहावसान होतं, ज्या दिवशी आपला बाप आपल्या कुटुंबातून निघून जातो त्या दिवशी त्या बापाची किंमत कळत असते. एखादं झाड तोडल्यानंतर, भला मोठा वट वृक्ष आहे, त्याला कापलं त्यानंतर त्या पक्ष्यांची का अवहेलना होते ना, त्या पक्ष्यांना माहीत असतं. घरटं ज्या वेळेस तुटलं जातं, राहायची व्यवस्था राहत नाही, समाजाचे फटकारे ज्यावेळेस पाहायला मिळतात ना त्यावेळेस आईवडिलाची किंमत कळत असते. एक लक्षात घ्या. कारभारी नावाचा बाप 1 वर्षापूर्वी या कुटुंबातून निघून गेली.
मला ढोकणे बाबांनी सांगितलं, पांडुर्लीमध्ये कुठलंही धार्मिक कार्य असू द्या, 1 नंबरला कारभारी बाबा त्या ठिकाणी हजर राहायचे. बरेच पहिलवान आमचे प्रवीण दादा देखील आलेले आहेत, तर कुठेतरी बसलेले असतील. कैलास भाऊ आहेत, सर्व मंडळी, पाळदी दादा नाही का, ही सर्व मंडळी आहे. पहिलवान क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांच्या त्या कालावधीमध्ये नाव कमवलं. कीर्तनकारांचा कारखाना ज्यांनी काढला ना बरं का, जोग महाराज फार मोठे पहिलवान होते. हिंद केसरी पहिलवानाला त्यांनी पाडलं. आपल्या नाशिक जिल्ह्याचं नाव यावर्षी महाराष्ट्राच्या पटलावर नेऊन ठेवलं हर्षद दादानं. जोरदार टाळी वाजवा यांच्याकरता. लक्षात घ्या, पहिलवान क्षेत्रामध्ये इमानदारीनं त्यांनी आपलं काम केलं. आणि हा बाप, अरे बाप पहिलवान जरी असला तरी तो लेकराकरता बापच असतो. बाप गायक जरी असला तरी तो लेकराकरता बापच असतो. बाप राजा जरी असला तरी तो लेकराकरता बापच असतो, मुलीकरता तो बापच असतो. लक्षात घ्या. आई 9 महिने 9 दिवस पोटामध्ये राहायला जागा देते मंडळी, पण आयुष्याची शिदोरी तयार करणारा कोण आहे? आपला बाप आहे, आपला बाप आहे. एक लक्षात घ्या. 5 रुपये देणारी आई असते, पण शाळेतला पास काढून देणारा कोण असतो? बाप असतो. वडापाव खायला 10-15 रुपये देणारी आई असते, पण शाळेतली फी भरणारा कोण असतो? आपला बाप असतो. 10वी पास झालो, 12वी पास झालो, ग्रॅज्युएशन झालो, एखादी डिग्री मिळाली का पेढे वाटणारी कोण असते? आई असते. पण त्या डिग्री झाल्यानंतर पुढल्या शिक्षणाची अजून काहीतरी व्यवस्था करणारा कोण असतो? बाप असतो. नोकरी लागावी ही काळजी आईला असते गड्या हो, पण नोकरी करता माझा मुलगा कुठंतरी जॉबला लागला पाहिजे, मुलगी कुठंतरी पोलीस झाली पाहिजे, काहीतरी तिच्या हाताला काम मिळालं पाहिजे, हे धडपड करणारा कोण असतो? बापच असतो. आता लगीन सराईचा सीझन चालू आहे, लग्न जमावं ही काळजी घरातल्या आईला असते, पण त्या लग्नाकरता लोकांचे उंबरे झिजणारा कोण असतो? आपला बापच असतो. मुलगी सासरला निघाली ना, या लॉन्समध्ये लॉन्सच्या बाहेर हंबरडा फोडणारी बायांमध्ये माय असते, पण लग्न उरकल्यानंतर रात्रीच्या वेळी गोधडीमध्ये रडणारा कोण असतो? आपला बाप असतो. आपला बाप, आपण लहान असतो ना, तर वडिलांनी सायकल जरी आणली तर आपण मित्राला सांगतो आमच्या बाबांनी सायकल आणली, आमच्या पप्पांनी सायकल आणली, नाही का? सगळ्या गावाला सांगतो. आपल्याला पहिला ड्रेस आणला ना, तर तो ड्रेस माझ्या वडिलांनी आणला हे सांगणारा छोटा पोरगा असतो. 4-5 दिवसापूर्वी एक व्हिडिओ आला होता भाऊ इंस्टाला. एक मुलगी 3-4 वर्षाची शाळेतली रडायला लागली, मारलं तिला मॅडमने, आणि मारलं म्हणून तो बाप शाळेत गेला, त्या पोरीला मांडीवर घेतलं. कुणी पाहिला असेल तर हा व्हिडिओ. आणि तो बाप त्या मॅडमला सांगतो, मॅडम माझ्या पोरीला मारू नका, तिला आई नाही आहे. हे सगळं सांभाळ करणारा कोण आहे? बाप आहे. लक्षात घ्या. कृष्ण परमात्मा जन्माला आल्यानंतर देवकीला काळजी होती, माझा पोरगा जगला पाहिजे. 6 पोरं मेले, मारले माझ्या भावानं, तसा हा जगला पाहिजे. पण हा जगला पाहिजे याकरता जेलच्या बाहेर आणि यमुनेच्या पाण्यामधून जाणारा एक बाप होता. हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. माझा राम वनवासाला गेला म्हणून छाती बडून रडणारी आमची कौशल्य आई आहे. कसा मला टाकून गेला राम, रामा विन मज चैन पडेना, सुचत नाही काम. पण एक लक्षात घ्या, माझा राम वनवासाला गेलाय, माझा मुलगा वनवासाला गेलाय, 14 वर्ष तो मला दिसणारच नाहीये. मी रामाशिवाय जगूच शकत नाही. म्हणून हे मरणारा कोण होता? एक बाप होता, बाप. अरे छत्रपती शिवराय राजे झाले, 32 मनाच्या सुवर्ण सिंहासन तयार केलं, रायगड सजला, महाराष्ट्रामध्ये जय जयकार चालू आहे.
पण महाराज ज्या वेळेस त्या सिंहासनावर जाऊन बसले ना, डोळ्यांतून पाणी वाहू लागलं. का? या सिंहासनावर हे स्वराज्य निर्माण व्हावं ही आमच्या वडिलांची इच्छा होती. आज स्वराज्य निर्माण झालंय. आम्ही 32 मनाच्या सुवर्ण सिंहासनावर बसलोय. गळ्यात सोन्याच्या माळा आहे, डोक्यावर सोन्याचं छत्र आहे. पण हे पाहण्याकरता आमचा बाप जिवंत नाहीये. एक लक्षात घ्या. आणि म्हणून बाबांची मुलगी, बाबांचे नातू आज कारभारी बाबांच्या विना पोरके झालेले. मुलगी जर येत असेल तर अरे बाप 80 वर्षाचा जरी असेल तर तिची पिशवी भरून ठेवणारा बाप आहे. महिला मंडळ बसलेलं आहे इथं. तुम्ही जर माहेरला जाणार आहे आणि वडिलाला जर कळालं चालता नाही येऊ द्या, फाटके कपडे, हातात काठी आहे, डोळ्यानं दिसत नाहीये, तरी सुद्धा रिक्षा स्टँडवर चक्कर मारणारा आपला बाप आहे. हा, पोरीचं लग्न चांगल्या ठिकाणी झालं पाहिजे, तिला माझी आठवण नाही आली पाहिजे, त्रास झाला नाही पाहिजे, याकरता संघर्ष करणारा बाप आहे. एक मुलाखत पाहत होतो टीव्हीला, ते सुनील शेट्टी बोलत होता बरं का, इंडिया टीव्हीला. एका बापानं एका पोराला खांद्यावर घेतलं आणि त्या अभिनेत्याला तो दाखवत होता. तर त्या सुनील शेट्टीनं एवढे लाखो लोक होते, त्यातून ती घटना कैद. एका भाऊ रोज वडिलांचं दर्शन घेऊनच मग बाहेर निघत असतात नाही का. आई गेली त्यांची 3-4 वर्ष झाले असतील ना भाऊ, लक्षात घ्या. 10वं वर्ष श्राद्धाला आम्ही पाहिलं. जिवंत आईबापाची सेवा जोपर्यंत आहे तोपर्यंत करून घ्या. ही माणसं गेली ना, अजून 20 वर्षानं टोपीवाले माणसं दिसणार नाही, टाळकरी सोडून. लक्षात दिसणार नाही ना ही माणसं गेल्यानंतर. लग्न बिग्नामध्ये दिसतील टोप्या, त्या पण राहिल्या तर नाही का. नाही, म्हणून बाप काय असतो ना, आमचे योगेश महाराज कारभारी बाबा काय होते या कुटुंबाकरता नाही का, त्यांच्या कवितेच्या माध्यमातून ते या ठिकाणी सांगतील. आवाज दे रे. मला कस तरी होत बाप लोकांचा बघता, माझा कंठ दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. खमीज खवानी फाटले सुई दोलाज शिवलेला, माझा बापाच्या दोराला सदा बाप जत्रेत फिरायचा. असा आम्हा सोडून गेला, आमचा हा जन्म कसा वनवासी झाला. चूल पेटत नव्हती एक दिवस घराला, पायली वरदानासाठी बाप गावात फिरला. बाप मनात झुर
दुखीन असा कनवाळू बाप आम्हा सोडून या गेला आमुचा हा जन्म कसा वनवासी झाला वनवासी